इथे मी ही मोठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून भिजवून घेणार आहे. आपण बनवणार आहोत इथे धापोडे. अशा प्रकारे मी इथे धापोडे बनवणार आहे. तर हे मी आता याला असं भिजवून ठेवत आहे. याला भिजवून ठेवू आपण. तुम्ही याच्यामध्ये दही सुद्धा टाकू शकता. तर मी हे इथे भिजवून ठेवलेलं आहे थोडंसं आंबट होण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे इथे अशा प्रकारे इथे मी असं भिजवून ठेवणार आहे. याच्यावर झाकून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे. इथे 4 ग्लास मी असं पाणी उकळून घेतलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून, वाटलंच थोडंसं अजून मी घालून घेते. त्यात टाकत आहे चिली फ्लेक्स, म्हणजे बारीक आपल्या वाढलेल्या मिरच्याचा जो चुरा असतो तो असेल तर तो टाका. तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. आता हे ज्वारीचं पीठ आपण हळूहळू त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊ. मी हे रात्रभर ठेवलेलं होतं थोडं आंबट यायसाठी. तर हे इथे आंबट झालेलं आहे. आता हे आपण हळूहळू पाण्यामध्ये सोडून घेऊ. हे टाकताना आपल्याला सारखा चमचा फिरवून घ्यायचा आहे. सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे. नाहीतर याच्यामध्ये गुठल्या सुद्धा होऊ शकतात. म्हणून आपण मिश्रण जेव्हा टाकतो तेव्हा सारखं हलवत राहायचं. आता मी याच्यावरती झाकून ठेवलं होतं आणि गॅस कमी करून ठेवला होता. याला झाले 15 ते 30 मिनटं असे झाले आणि आपला घाटा मस्तपैकी असा शिजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अतिशय आपल्या ज्वारीच्या पिठाचा हा धापोड्याचा घाटा इथे तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेतलेली आहे आणि मी वरतून हलकंसं थोडंसं जिरं टाकून घेत आहे. आपण हे उन्हामध्ये वाळून घेऊ. आपले धापोडे वाळून झाले होते आणि त्या कापडावरती पाणी टाकून हे धापोडे काढून घेतले आणि वाळून घेतले होते. आता आपण हे याला तळून घेऊ. आपले हे धापोडे इथे आपले तयार झालेले. आता याला आपण तळून घेऊ. हे धापोडे तुम्ही भाजूनही घेऊ शकता. मी इथे तळून घेत आहे. भाजलेले अतिशय छान लागतात. इथे मी धापोडे तळून घेतलेले आहे. बघा मस्तपैकी इथे धापोडे आपले तयार झालेले आहे आणि हे 1 नंबर असे हे आपले धापोडे लागतात. हे बघा 1 नंबर असे आपले इथे धापोडे झाले. तर तुम्ही नक्की असे ज्वारीच्या पिठाचे धापोडे करून बघा. तर इथे असे आपले धापोडे टाकून झालेले आहे. मी